सावधान, देशाच्या आर्थिक राजधानीत आणि शेजारील गुजरातमध्ये एक मोठा कट शिजत होता. भाजपा आणि संघाचे बडे नेते टार्गेटवर होते. मात्र काळ येण्यापूर्वीच गुजरात एटीएसने जाळं विणलं आणि घातपाताचा हा भयंकर कट उद्ध्वस्त केला. पाहुयात त्याचा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईच्या गजबजलेल्या वस्तीतून एका संशयिताला उचललं जातं आणि संपूर्ण देशात खळबळ उडते. गुजरात एटीएसने धडक कारवाई करत मुर्शिद शेखला बेड्या ठोकल्या. याआधी सिद्धापूरमधून इरफान पठाणला अटक करण्यात आली. हे दोघेही कोणत्या सामान्य गुन्हेगारीत नव्हते, तर त्यांचा संबंध गजवाए हिंद या कट्टरपंथी विचारसरणीशी असल्याचा संशय आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या टार्गेटवर होते भाजपा आणि संघाचे बडे नेते. कथानक एखाद्या चित्रपटासारखं वाटलं तरी ते वास्तव आहे. 22 वर्षांचा इरफान पठाण, जो MSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील कट्टरवाद्यांच्या संपर्कात होता. तर मुंबईत नोकरी करणारा मुर्शिद शेख हा 8वी पास असला तरी डिजिटल जगात विष पेरण्याचं काम करत होता. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर नेत्यांच्या हत्येचे प्लॅन आखले जात होते. या दोघांचा उद्देश केवळ भडकावणं नव्हतं, तर शस्त्रसाठा जमा करणं आणि त्यासाठी निधी उभा करणं हा होता. NDA सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयानंतर हे नेते त्यांच्या रडारवर आले होते. संशयित मुर्शिदच्या मोबाईलमध्ये असे अनेक पुरावे सापडले आहेत, जे पाहून तपास यंत्रणांचेही डोळे विस्पारले. सध्या या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कट्याची पाळंमुळं नेमकी कुठे आणि किती खोलवर रुजली आहेत, याचा शोध आता ATS घेत आहे. शिक्षण असो वा नोकरी, कट्टरवादाचं विष तरुणाईच्या डोक्यात भिनवलं जात आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचं लक्षण आहे. तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी स्लीपर सेलचं आव्हान अजूनही कायम आहे. तेव्हा सावधान राहा आणि सतर्क राहा, कारण शत्रू आता सीमेवर नाही तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये घुसला आहे. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र खाकीने तो हाणून पाडला. या कट्याचं मास्टर माइंड कोण, याचं उत्तर लवकरच मिळेल अशी आशा आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.